वेलकम स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला न्यूरल टिश्यू हा भाग पाहायचा आहे. द न्यूरल टिश्यूज कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स ऑफ सेल्स, न्यूरॉन्स अँड न्यूरोग्लिया और ग्लियल सेल्स. Neurons or nerves, it is a bundle of axons outside the CNS, and inside the CNS it is called as tract. नर्व्स म्हणजे ॲक्झॉनचं बंडल आहे आणि नर्व ही टर्म जेव्हा CNSच्या बाहेर आहे तेव्हा नर्व्स ही टर्म वापरली जाते. तर CNSच्या आतमध्ये ह्याला ट्रॅक्ट असं म्हणतात. नर्व्स मे बी सेन्सरी, मोटार और मिक्स्ड. सेन्सरी नर्व्स म्हणजे द नर्व विच कॅरी द इम्पल्स फ्रॉम सेन्स ऑर्गन्स टू CNS और ब्रेन. सेन्स ऑर्गनकडून ब्रेनकडे इम्पल्स घेऊन जाणाऱ्या नर्व्सला सेन्सरी नर्व्स असं म्हणतात. तर मोटार नर्व्स, द नर्व्स कॅरी इम्पल्स फ्रॉम CNS टू बॉडी पार्ट. ज्या नर्व्स ह्या CNSकडून ब्रेनकडून इम्पल्स बॉडी पार्टकडे कॅरी करतात त्यांना मोटार नर्व्स असं म्हणतात. नर्वस सिस्टीम, इट इज मेड अप ऑफ नर्वस ऑर्गन अँड नर्व्स. रिसेप्टार्स आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. रिसेप्टार्स हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. रिसेप्टार म्हणजे ग्रहण करणारे. जसं जे सेन्स ऑर्गन आहेत त्यामध्ये एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये जे काही चेंजेस ग्रहण करणारे घटक आहेत त्यांना रिसेप्टार्स असं म्हणतात. अँड दीज रिसेप्टार्स कन्वर्ट स्टिम्युलस इंटू इम्पल्स. या रिसेप्टारचं काय काम आहे? जे एक्सटर्नल स्टिम्युलस आहे त्याचं रूपांतर इम्पल्समध्ये करणं. तर पहिले पाहूत आपण नर्व सेल्स और न्यूरॉन्स. नर्व सेल्स आर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स ऑफ नर्वस सिस्टीम. Each multipolar neuron has three parts: cyton, that is cell body, dendron and axon. Cyton. The cyton has a distinct central nucleus, nucleolus and neuroplasm. सायटॉन जी सेल बॉडी आहे ज्यामध्ये महत्त्वाचे 3 भाग आहेत. एक आहे न्यूक्लियस, दुसरा आहे न्यूक्लिओलस आणि तिसरा आहे न्यूरोप्लाझम. Neuroplasm, make a correction. Neuroplasm consists of granular cytoplasm. यामध्ये सायटोप्लाझम आहे सगळं. न्यूरोप्लाझम म्हणजे लार्ज नंबर ऑफ नेटवर्क ऑफ न्यूरोफायब्रिल्स. यामध्ये न्यूरोफायब्रिल्स या प्रेझेंट आहेत. अँड सेल ऑर्गेनेल्स लाईक मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी ॲपेरेटस, त्यानंतर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अँड सेंट्रली प्लेस्ड न्यूक्लियस. Granules present in the cytoplasm are conical. सायटॉन जे आहे त्यामध्ये कोनिकल असे ग्रॅन्युल्स आहेत which are rich in RNA and they are involved in protein synthesis and synthesis of enzymes that are required for formation of neurotransmitters. These granules are called as Nissal's granules. या सायटोप्लाझममध्ये जे ग्रॅन्युलार स्ट्रक्चर आहे त्याला निसल्स ग्रॅन्युल्स असं म्हणतात. आणि ह्या निसल्स ग्रॅन्युल्स यामध्ये RNA आहेत जे की प्रोटीन सिंथेसिसमध्ये आणि वेगवेगळे एन्झाईम्स तयार करण्यामध्ये भाग घेत असतात. दिस इज अबाउट द सायटॉन ऑर सेल बॉडी. न्यूरोफायब्रिल्स प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. जे सायटोप्लाझममध्ये असणारे न्यूरोफायब्रिल्स आहेत त्याचं महत्त्वाचं काम आहे की डेंड्रॉनकडून ॲक्झॉनकडे नर्व इम्पल्स कंडक्ट करणे. देन आर डेंड्रॉन्स, स्मॉल कोनिकल प्रोसेसेस अरायझिंग फ्रॉम सायटॉन. सायटॉनपासून निघणारे जे काही स्मॉल प्रोसेस आहेत त्यांना डेंड्रॉन्स असं म्हणतात. ब्रांचेस ऑफ डेंड्रॉन्स आर कॉल्ड ॲज डेंड्राइट्स. नंबर ऑफ ब्रांचेस या डेंड्रॉनपासून तयार होत असतात ज्यांना डेंड्राइट्स असं म्हणतात. देन आर ॲक्झॉन्स. इट इज अ सिंगल लॉंग युजली अनब्रांच्ड प्रोसेस अरायझिंग फ्रॉम सायटॉन. डेंड्रॉन्स हे छोटे छोटे प्रोसेसेस आहेत. तर ॲक्झॉन हे एकच आणि लॉंग युजली अनब्रांच्ड ज्याला ब्रांचिंग नाही अशी प्रोसेस जी सायटॉनपासून निघते
त्याला ॲक्झॉन असं म्हणतात. इट कन्सिस्ट ऑफ न्यूरोफायब्रिल्स, निसल्स ग्रॅन्युल्स आर ॲबसेंट. याच्यामध्ये न्यूरोफायब्रिल्स आहेत आणि निसल्स ग्रॅन्युल्स मात्र ॲबसेंट आहेत. टर्मिनल एंड ऑफ ॲक्झॉन गिव्ज ब्रांचेस कॉल्ड टिलोडेंड्रॉन्स. ॲक्झॉनचा जे शेवटचं टोक आहे यापासून नंबर ऑफ ब्रांचेस या निघत असतात, ज्यांना टिलोडेंड्रॉन्स असं म्हटलं जातं. द ॲक्झॉन कॅरीज द मेसेज अवे फ्रॉम सायटॉन. ॲक्झॉनचं काम आहे डेंड्रॉनकडून आलेली सायटॉनपर्यंत जी काही इम्पल्स आहे ती सायटॉनकडून पुढं ॲक्झॉनमध्ये ट्रान्सफर केली जाते आणि तिथून सायटॉनच्या दूर मेसेज नेणे हे ॲक्झॉनचं काम आहे. किंवा पुढे जोडला जाणारा जो नर्व फायबर आहे त्याच्या डेंड्रॉनकडे इम्पल्स कॅरी केली जाते. लॅटरल ब्रांचेस आर कॉल्ड ॲज कोलॅटरल्स. द टर्मिनल ब्रांचेस अटॅच टू अ मसल, gland, skin or telodendroids of another neurons, and neurons with motor organ is called as synapse. आता ॲक्झॉनचं जे टर्मिनल एंड आहे हे एकतर मसलसोबत अटॅच असते किंवा ग्लँडसोबत अटॅच असते किंवा स्किनसोबत अटॅच आहे किंवा दुसऱ्या न्यूरॉनच्या टिलोडेंड्रॉनसोबत अटॅच आहे किंवा मोटार ऑर्गनसोबत अटॅच आहे आणि ह्याला अटॅचमेंटला सिनॅप्स असं म्हणतात. सिनॅप्स युजली एक्झोडेंड्रॉनिक और इट मे बी एक्झोॲक्झॉनिक, इट मे बी एक्झोसोमॅटिक और डेंड्रोडेंड्रॉनिक अशा प्रकारचे सिनॅप्स हे असू शकतात. सिनॅप्स म्हणजे दोन न्यूरॉनचा जंक्शन पॉईंट, याला सिनॅप्स असं म्हटलं जातं. Cytons are generally found inside the brain, spinal cord and in the ganglia. सायटॉन जे आहेत हे ब्रेनमध्ये, स्पायनल कॉर्डमध्ये किंवा गँग्लियॉनमध्ये पाहायला मिळतात. स्मॉल ग्रुप ऑफ सेल बॉडीज इनसाइड द व्हाईट मॅटर ऑफ ब्रेन, दे आर कॉल्ड ॲज बेसल न्यूक्लियाय. जर ब्रेनचं स्ट्रक्चर पाहिलं, सेरेब्रमचं स्ट्रक्चर पाहिलं तर ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर असे दोन पार्ट पडतात. तर त्यापैकी व्हाईट मॅटरमध्ये जे काही सेल बॉडीच्या स्मॉल ग्रुप्स पाहायला मिळतात त्यांना बेसल न्यूक्लियाय असं म्हणतात. नर्व्स आर ऑफ टू टाइप्स, मेड्युलेटेड अँड नॉन मेड्युलेटेड. नॉन मेड्युलेटेड आर द नर्व सेल्स दॅट आर कवर्ड बाय न्यूरोलेमा ओनली. नर्व फायबर्स किंवा नर्व सेल्स ज्याच्यावर फक्त न्यूरोलेमाचं कव्हर आहे त्याला नॉन मेड्युलेटेड नर्व सेल्स असं म्हणतात. तर इन मेड्युलेटेड नर्व्स इट इज कवर्ड बोथ बाय मेड्युलरी शीथ अँड न्यूरोलेमा. मेड्युलेटेड ज्या नर्व्स आहेत त्यांच्यामध्ये न्यूरोलेमा आणि मेड्युलरी शीथ या दोघांचंही कव्हर पाहायला मिळतं. Conduction of impulse by medulated nerve is 50 times faster than in non-medullary nerve. जर फरक पाहिला कंडक्शनचा तर मेड्युलेटेड नर्व्ह यांच्यामध्ये कंडक्शन हे फास्ट आहे, नियर अबाउट 50 टाइम्स फास्टर. द नर्व फॅसिकल इज कवर्ड बाय कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड एंडोन्युरियम. नर्व सेल जी आहे ही एंडोन्युरियमद्वारे कव्हर असते. Few nerve fasciculi with endonurium are surrounded by connective tissue called as perinurium, and bundle of nerve is covered by epinurium. म्हणजे सगळ्यात बाहेरचं कव्हर झालं इपिन्युरियम, त्यानंतर आत पेरिन्युरियम आणि सगळ्यात आतमध्ये असणारं एंडोन्युरियम. ब्लड इज सप्लाइड टू ऑल द नर्व्स टू प्रोव्हाइड ऑक्सिजन अँड न्यूट्रियंट्स. सगळ्या नर्व्सला ब्लड सप्लाय हा असतो ज्याच्याद्वारे ऑक्सिजन आणि न्यूट्रियन्स हे पुरवले जात असतात. आता बघू न्यूरोग्लियल सेल्स. दीज आर सपोर्टिंग सेल्स ऑफ नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम. द न्यूरोग्लियल सेल्स आर ग्रेटर इन नंबर दॅन द न्यूरॉन्स. नर्व्सपेक्षा न्यूरोग्लियल सेल्सची संख्या ही जास्त आहे. These are derived from ectoderm. न्यूरोग्लियल सेल्स या एक्टोडर्मपासून तयार होत असतात. तर या ठिकाणी काही आपण
न्यूरोग्लियल सेल्सचे टाईप्स पाहत आहात. इपेंडायमल सेल्स, ऑलिगोडेंड्रोसाइट्स, देन सॅटेलाइट सेल्स, त्यानंतर ॲस्ट्रोसाइट्स, मायक्रोग्लिया आणि शिवान सेल्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूरोग्लियल सेल्स या पाहायला मिळत असतात. यांचं काम आहे न्यूट्रिशन टू द नर्व्स. त्यानंतर ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूरोग्लियल सेल्स आहेत त्यांचे फंक्शन्स. ऑलिगोडेंड्रोसाइट्स काय आहेत? दीज सेल्स हॅव फ्यू ब्रांचेस, ब्रांचिंग कमी असते, अँड मेनली फॉर्म मायलिन शीथ अराउंड द सेंट्रल एक्झॉन विच फॉर्म द व्हाईट मॅटर ऑफ CNS. त्याच्यावर मायलिन शीथचं कवर आहे. अँड मायलिन अँड isolating sheath, it is made up of protein and fatty substances. It allows quick transmission of electrical impulse. ऑलिगोडेंड्रोसाइट्स जे आहेत यांच्याद्वारे इम्पल्स हे फास्टर रेटनी ट्रान्सफर केले जातात. त्यानंतर मायक्रोग्लिया, ॲस्ट्रोसाइट्स अँड इपेंडायमल सेल्स. स्मॉल साइज्ड सेल्स आहेत, आकाराने छोटे आहेत. These are delivered from monocytes. मोनोसाइट्सपासून तयार झालेले आहेत. मॅक्रोफेजेस सारखे काम करतात. मॅक्रोफेजेस म्हणजे द सेल्स दॅट engulf and destroy the foreign particles. They go to the site of injury, dead neurons and cell debris in CNS. आता मॅक्रोफेजेस आहेत त्याच्यामुळं हानिकारक जे घटक आहेत त्यांना ते एंगल्फ करतात, डिस्ट्रॉय करतात. दे मेडिएट इम्यून रिस्पॉन्स इन CNS. स्टार शेप्ड सेल्स अँड मोस्ट अबंडंट ग्लियल सेल्स ऑफ CNS. स्टारच्या आकाराचे आहेत. दे हॅव व्हॅरिड रोल इन ब्रेन secretion and absorption of neurotransmitter and maintenance of blood-brain barrier, then regulate the transmission of electrical impulse within the brain. व्हरायटी ऑफ कामं यांच्याद्वारे केले जातात. ॲस्ट्रोसाइट्सद्वारे सिक्रेशन, ॲब्सॉर्प्शन, न्यूरोट्रान्समीटर जे आहेत त्यांचं सिक्रेशन करणे, ॲब्सॉर्प्शन करणे, ब्रेन बॅरियर मेंटेन ठेवणे, म्हणजे शरीर जे काही हानिकारक घटक रक्तामध्ये आहेत ते ब्रेनपर्यंत पोहोचू न देणे. त्यानंतर इलेक्ट्रिकल इम्पल्स रेग्युलेट करणे. दीज आर द फंक्शन्स ऑफ ॲस्ट्रोसाइट्स. थर्ड वन आर इपेंडायमल सेल्स. फॉर्म सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस और कॉल्युमनार or ciliated epithelial cells lining the ventricles or brain cavities. ब्रेनमध्ये ज्या ब्रेन कॅव्हिटीज आहेत त्यांना व्हेंट्रिकल्स असं म्हणतात. आणि ह्या ज्या व्हेंट्रिकल्स आहेत यांच्यामध्ये या इपेंडायमल सेल्स यांची एक लेअर असते. यामध्ये स्क्वॅमस, कॉल्युमनार किंवा सिलियरी इपिथेलियम हे पाहायला मिळते. मेनली रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन अँड प्रोबॅबली अल्सो फॉर सर्क्युलेशन ऑफ CSF. इपेंडायमल सेल्सचं काय काम आहे की जे CSF आहे त्याचं प्रोडक्शन करणे, त्याचं जी काही ब्रेनमध्ये असणारी व्हेंट्रिकल्स आहेत त्यामध्ये प्रॉपर सर्क्युलेशन करणं इन ब्रेन व्हेंट्रिकल्स अँड सेंट्रल कॅनल. दॅट इज द रोल ऑफ इपेंडायमल सेल्स. त्यानंतर पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये शिवान सेल्स आणि सॅटेलाइट सेल पाहायला मिळतात. शिवान सेल बघू. दीज आर द मोस्ट अबंडंट ग्लियल सेल्स ऑफ PNS. संख्यांची जास्त आहे. दे प्रोड्यूस मायलिन शीथ अराउंड मेड्युलेटेड नर्व PNS. ज्या की मेड्युलेटेड नर्व्ज आहेत पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या त्यांच्यावर मायलिनची शीथ तयार करणे हे यांचं काम आहे. त्यानंतर सॅटेलाइट सेल्स. दे सपोर्ट द फंक्शन्स ऑफ न्यूरॉन. यांचं काम न्यूरॉन्सचे जे काही फंक्शन्स ते परफॉर्म करत आहेत त्यांना सपोर्ट देणं हे सॅटेलाइट सेल्सचं काम आहे. तर अशा पद्धतीने डिफरंट टाईप्स ऑफ न्यूरोग्लियल सेल्स आर देअर अँड देअर रोल्स आत्ताच आपण पाहिले. ओके, सॉल्व द क्वेश्चन्स. Until then, thank you.